कारण आज मी बाहेर गेलो होतो आणि लखनच्या मागे पण खूप कामं होते. त्यांनी आज घरचे खूप कामं केलेत. जसं की कुठे गेला होता लखन तू आज दिवसभर? मी दादा देवठाण्याला गेलतो. कशाला? अरे दादा ते तूर काढून आणायची होती तिथे गेलतो. मग बघा लखन घरचे सुद्धा कामं करते. आणि तुम्ही जेवढे पण लखनचे वयाचे याची मित्रमंडळी किंवा त्याचे वयाचे मुलं आहेत तर घरचे पण कामं करायचे, कारण की कामाशिवाय पर्याय नाही आणि घरच्यांना सुद्धा थोडीफार मदत होईल. लखन तू नेहमी घरचे कामं करतो का? हो दादा नेहमी काही कामाला असेल तर. म्हणजे लखनला कोणतेही कामं सांगितले घरच्या लोकांनी तर लखन करतो, कारण की लखनला मी लखनचा चुलत भाऊ म्हणजे त्याच्या हे लखन माझा काकाचा मुलगा आहे. तर भाऊ माझ्या मोठ्या बाबाचा मुलगा आहे. तर आम्ही रोज दुपारी व्हिडिओ बनवायचो. तर आज आम्हाला टाईमच भेटला नाही, म्हणून आज आमच्याकडे काही कंटेंट आम्ही कोणती स्क्रिप्ट तयार केलेली नाही आहे, म्हणून आज आम्ही व्लॉग बनवत आहे. व्लॉग म्हणजे आम्ही नेहमी शाळेतच व्हिडिओ बनवत असतो, तुम्हाला माहिती आहे. काय आमच्याकडे प्रायव्हेट स्टुडिओ नाही आहे किंवा काही नाही आहे आणि आमचे व्हिडिओ थोडेफार व्हायरल पण नाही चाललेले आहेत. हो ना. कितीही मेहनत केली तरी लोक फक्त त्या इंस्टाग्रामवर मी जसं बघत आहे तसं फक्त कॉमेडी रील्स आणि राजकारणावर ट्रोल करणारेच व्हायरल होत आहे. आमच्यासारखे लोकांना संदेश देणारे लगेच व्हायरल होत नाही, आम्हाला माहिती आहे. तर थोडंफार आम्हालाही सपोर्ट करा, कारण की आमचे पण व्हिडिओ लोकांपर्यंत गेले पाहिजे. शेअर करा आणि मदत करा. तुमच्या मदतीशिवाय आम्ही व्हायरल होऊ शकत नाही. लखन तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? काही नाही, माझी फक्त एवढीच मागणी आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला आमचे व्हिडिओ व्हायरल करा, एवढंच सांगणं आहे माझं. आणि मित्रांनो, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर लखन तू काय म्हणशील याबद्दल लोकांना? मी एवढंच म्हणतो दादा, तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पाहिजे की राजकारणावर व्हिडिओ पाहिजे, शॉर्ट फिल्म पाहिजे, ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कमेंट करा, आम्ही लगेच तुमच्या कमेंटला रिस्पॉन्स देऊ आणि त्यावर कामसुद्धा करू. तर तुमचा सहकार्य नक्कीच आमच्या यशाची पायरी बनणार अशी मला आशा आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.